आज आपण प्रॅक्टिस सेट 5.1 सोडवणार आहोत. तर पहा, पहिला प्रश्न आहे एक्सपांड. म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला विस्तार करायचा आहे. छोटंसं इक्वेशन दिले त्याला काय करायचं आहे, विस्तारित करून असं मोठं इक्वेशन म्हणून लिहायचं आहे. तर एक्सपांड करायचं आहे. आणि फर्स्ट क्वेश्चन आहे a+2 × a-1. तर ह्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला एक्सपान्शनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. एक्सपान्शनचा फॉर्म्युला काय आहे पहा. फॉर्म्युला काय आहे त्याचा पहा. x + a × x + b. हे इकडून एक ब्रॅकेट इकडून एक ब्रॅकेट आहे, म्हणजे तिथं मल्टिप्लिकेशन आहे त्यांच्यात. इज इक्वल टू x² + a + b × x + a × b. इथं a b म्हणजेच त्याच्यात मल्टिप्लिकेशन a × b. आता हे क्वेश्चन जो दिला आहे तो ह्याच्या खाली लिहायचा आणि कम्पेअर करायचं पहा. a+2 × a-1 इज इक्वल टू. आता आपल्याला काय करायचं आहे, एक्सपान्शन करायचं. मग ह्या फॉर्म्युलामध्ये किमती टाकायच्या. जसं की पहा, इथं x सारखा दिसतोय, इथं पण x. डाव्या साईडचं जे टर्म आहे पहा, पहिल्या ब्रॅकेटमधली लेफ्ट साईडची टर्म आणि दुसऱ्या ब्रॅकेटमधली पण लेफ्ट साईडची सेम आहे, म्हणजे तो काय आहे, x आहे. इथं तो a. ओके, x म्हणजेच a. मग इथं काय करायचं, a चा स्क्वेअर घ्यायचा प्लस. आता इथं पहा, हा a जो आहे तो इथं खाली एक अंक आहे, a+2. म्हणजे हा a आणि ही b म्हणजेच काय आहे, -1 आहे. मग काय करायचं, 2b काय आहे, -1 आहे. प्लस b, इथं प्लस बी होता म्हणून प्लस बी घेतला, इथं काय आहे, -1 आहे. मग 2 - 1 घ्यायचा इंटू x काय आहे, a प्लस a × b. a किती आहे, +2 इंटू b किती आहे, -1. आता सोडवायचं. a² ॲज इट इज घ्यायचा प्लस 2 - 1 किती येणार आहेत, 1. आणि हा a मल्टिप्लाय, मग हा a असा a 1ला मल्टिप्लाय होणार. प्लस 2 × -1 किती येणार आहे, -2. ब्रॅकेटमध्ये घेऊ. आता पहा, a² 1a म्हणजेच फक्त a पण लिहू शकतो आपण. आणि इथं प्लस मायनस काय होणार आहे, -2. आलं उत्तर. ओके. सेकंड एक्झाम्पल पहा. m-4 × m+6. इथं पण काय करायचं, फॉर्म्युला ऑफ एक्सपान्शन यूज करायचा. फॉर्म्युला काय आहे एक्सपान्शनचा, x + a × x + b इज इक्वल टू x² + a + b × x + a × b. आता हा आहे ॲज इट इज खाली घ्यायचं आणि कम्पेअर करायचं. m-4 × m+6. आता पहा, इथं x² आहे, म्हणजे इथं जो 1 नंबरची टर्म आहे त्याचा वर्ग. मग 1 नंबरची टर्म दोन्हीमध्ये काय आहे, m. मग इथं घ्यायचं m चा वर्ग प्लस a + b म्हणजे फर्स्ट ब्रॅकेटमधल्या सेकंड टर्म आणि सेकंड ब्रॅकेटमधला पण सेकंड टर्म ह्यांची बेरीज. मग फर्स्ट ब्रॅकेटमधली सेकंड टर्म काय आहे, -4 प्लस ऑफ b किती आहे, 6. दोन्हींची बेरीज गुणुले x म्हणजेच किती आहे, इथं m. x म्हणजेच फर्स्ट टर्म आहे, मग फर्स्ट टर्म कोणती आहे, m × m प्लस a × b. a किती आहे, -4 × b + 6. आता सॉल्व करायचं. हा m² ॲज इट इज खाली येईन प्लस -4 + 6. म्हणजे पहा, +6 -4 इथं वजाबाकी होणार आहे. मग 6 मधून 4 गेले 2 आणि आन्सरला कोणतं साईन राहीन, प्लसचं, कारण मोठ्या संख्येला प्लसचं साईन आहे. मग इथं घ्यायचं +2 × m प्लस 6 - 4 × +6. पहा, -4 × +6, 6 चोक 24. आणि आन्सरला गुणाकारामध्ये आन्सरला किती काय साईन येतं, मायनस. मायनस गुणुले प्लस मायनस येतं. मग इथं येणार आहे -24. आता m² ॲज इट इज 2 × m काय येणार आहे, 2m. आणि प्लस मायनस मायनस 24. थर्ड क्वेश्चन पहा. फर्स्ट ब्रॅकेट आहे p + 8 आणि सेकंड ब्रॅकेट आहे p - 3. आता काय करायचं, एक्सपान्शनचा फॉर्म्युला यूज करायचा. फॉर्म्युला आधी लिहायचा. x + a × x + b
इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस, पहा थर्ड क्वेश्चन आहे पी प्लस 8 इंटू पी मायनस 3. आपल्याला इथं फॉर्म्युला एक्सपान्शनचा आधी यूज करायचा. फॉर्म्युला फॉर एक्सपान्शन काय आहे पहा, एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणजेच फर्स्ट टर्म, दोन्हीतली पण फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस दोन्हीतल्या पण सेकंड टर्मची बेरीज ए प्लस बी इंटू फर्स्ट टर्म प्लस दोन्हीतल्या पण सेकंड टर्मची मल्टिप्लिकेशन ए इंटू बी. आता वरचा क्वेश्चन आहे असं खाली इथं घ्यायचं, ह्याच्या खाली पी प्लस 8 इंटू पी मायनस 3. आता कम्पेअर करायचं, एक्स म्हणजेच किती आहे पी, म्हणजे एक्सच्या जागेवर इथं पी टाकायचा. मग इथं काय येणार आहे पीचा स्क्वेअर प्लस ए म्हणजे किती आहे प्लस 8 आणि बी म्हणजे -3. ए प्लस बी आहे म्हणजे काय येणार 8 प्लस बी किती आहे -3 प्लस -3. 8 प्लस -3 इंटू एक्स किती आहे पी प्लस ए इंटू बी, ए किती आहे प्लस 8 इंटू बी -3 इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस 8 प्लस ऑफ -3 आहे म्हणजे काय इथं वजाबाकी होणार आहे. 8मधून 3 काय करायचे सबस्ट्रॅक्ट करायचे, मग किती येणार आहे 5 इंटू पी प्लस 8 मल्टिप्लाय -3. 8 मल्टिप्लाय -3 किती येणार आहे 24 आणि साईन काय लागणार आहे मायनसचं, प्लस मल्टिप्लाय मायनस येतं -24 इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस 5 इंटू पी 5p प्लस -24 येणार इथं. मग आन्सर काय आलं पी स्क्वेअर प्लस 5p -24. पहा 4 नंबरचं एक्झाम्पल 13 प्लस एक्स इंटू 13 मायनस एक्स दोन ब्रॅकेट. आता इथं काय करायचं आपल्याला फॉर्म्युला फॉर एक्सपान्शन यूज करायचं. एक्सपान्शनचा फॉर्म्युला काय आहे एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए इंटू बी. आता वरचं ॲज इट इज खाली घ्यायचा क्वेश्चन 13 प्लस एक्स इंटू 13 मायनस एक्स इज इक्वल टू, आता एक्स किती आहे म्हणजे सारख्या टर्म कोणत्या आहेत लेफ्ट साईडच्या 13 म्हणजे एक्स किती आहे 13 स्क्वेअर प्लस ए प्लस बी, ए किती आहे प्लस एक्स आणि बी मायनस एक्स म्हणजेच प्लस एक्स मायनस एक्स इंटू एक्स किती आहे 13 इंटू 13 करायचं प्लस ए इंटू बी, ए प्लस एक्स आणि बी आहे मायनस एक्स. आता पहा 13चा स्क्वेअर म्हणजे 13 मल्टिप्लाय 13 किती येणार इथं 169 प्लस एक्स आणि मायनस एक्स काय होणार पहा प्लस एक्स मायनस एक्स इथं वजाबाकी होणार आहे आणि 0 येणार आहे. मग 0 इंटू 13 प्लस ऑफ एक्स मल्टिप्लाय एक्स, एक मायनस एक्स आहे ओके मायनस एक्स मल्टिप्लाय एक्स येणार आहे एक्स स्क्वेअर आणि आन्सर काय आन्सरला साईन मायनस लागणार आहे कारण एकाला मायनस साईन आहे मायनस ऑफ एक्स स्क्वेअर. मग आन्सर काय आलं 169. 0 मल्टिप्लाय 13 झिरोज येणार आहे मग ते घ्यायचंच नाही इथला मायनस घ्यायचा मायनस एक्स स्क्वेअर. 5 नंबरचा क्वेश्चन पहा 3x प्लस 4y इंटू 3x प्लस 5y. तर काय करायचं आधी फॉर्म्युला फॉर एक्सपान्शन यूज. फॉर्म्युला फॉर एक्सपान्शन काय आहे एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए इंटू बी. आता ॲज इट इज क्वेश्चन खाली घ्यायचा 3x प्लस 4y इंटू 3x प्लस 5y. इथं पहा नीट लक्ष दिलं तर पहिली टर्म सगळीकडे सेम येणार आहे तो एक्स आहे आणि दुसरी टर्म कायम चेंज येणार आहे एक तर प्लसमध्ये किंवा मायनसमध्ये ती वेगळी येणार आहे. तर फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर इथं एक्स किती आहे 3x मग इथं काय येणार 3xचा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस ए प्लस बी ए किती आहे 4y प्लस बी 5y इंटू एक्स म्हणजे फर्स्ट टर्म 3x प्लस ए इंटू बी ए किती इथं 4y आणि मल्टिप्लाय बाय बी किती आहे 5y.
आता सॉल्व करायचं. 3x स्क्वेअर म्हणजे 3चा पण स्क्वेअर एक्सचा पण स्क्वेअर 3चा स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर प्लस 4y + 5y किती येणार आहेत 9y इंटू मल्टिप्लायमध्ये 3x प्लस 4y × 5y 4 × 5 आणि y इथं एकदा मग y × y. ओके, ही चारही टर्म एकमेकांना मल्टिप्लाय येतं. मग 3चा स्क्वेअर किती येणार आहे 9 एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस इथं काय करायचं 9 आणि 3 सेपरेट मल्टिप्लाय घ्यायचे मल्टिप्लाय y × x प्लस 4 × 5 × y y 9x² प्लस 9 ने 3ला मल्टिप्लाय करायचं आहे मग किती येणार आहे 27 y × x किती येणार आहे yx प्लस 4 ने 5ला मल्टिप्लाय करायचं आहे 20 येणार आहे आणि y × y चा स्क्वेअर. आता सरळ लिहायचं 9x² प्लस 27 आता तर yx आहे त्यालाच आपण xy पण लिहू शकतो प्लस 20y² आला आन्सर. पहा 6 नंबरचा क्वेश्चन. फर्स्ट ब्रॅकेट आहे 9x - 5t आणि सेकंड ब्रॅकेट आहे 9x + 3t. इथं काय करायचं फॉर्म्युला फॉर एक्सपान्शन आधी लिहून काढू आपण. फॉर्म्युला फॉर एक्सपान्शन आहे x + a × x + b = x². x म्हणजेच फर्स्ट टर्म दोन्हीतली प्लस a + b दोन्हीतली सेकंड टर्मची बेरीज इंटू फर्स्ट टर्म प्लस दोन्हीतल्याही सेकंड टर्मची मल्टिप्लिकेशन म्हणजेच a × b. आता वरचं ॲज इट इज खाली घ्यायचं 9x - 5t × 9x + 3t = आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला किमती टाकायच्यात. x² म्हणजे इथं काय आहे x म्हणजे काय फक्त x नाही आहे तो फर्स्ट टर्म आहे दोन्हीतली. मग दोन्हीतली फर्स्ट टर्म काय आहे 9x म्हणजे त्यांचं स्क्वेअर 9x स्क्वेअर प्लस a + b म्हणजे दोन्हीतल्या ही सेकंड टर्मची बेरीज. ह्यात सेकंड टर्म आहे 5t ह्यात सेकंड टर्म आहे प्लस 3t. मग इथं 5t - 5t प्लस साइन सकट घ्यायचं. इथं -5t आहे ना a काय आहे -5t मग -5t घ्यायचा आणि b काय आहे +3t मग +3t घ्यायचा इंटू x म्हणजेच फर्स्ट टर्म 9x प्लस a × b म्हणजेच दोन्हीतल्या सेकंड टर्मची मल्टिप्लिकेशन. दोन्हीतली सेकंड टर्म काय आहे पहिल्यातली -5t आहे आणि दुसऱ्यातला b काय आहे 3t. आता ह्याला सॉल्व करायचं. आता पहा 9x² आहे मग काय 9चा पण 9चा पण स्क्वेअर आणि xचा पण स्क्वेअर प्लस -5t + 3t म्हणजे 5t - 3t मायनस साईन कशाला आहे 5ला आहे. 5 मधून 3 गेले 2 राहिले 2t आणि आता काय करायचं मायनस साईन कितीला आहे मोठ्या संख्येला आहे मग इथं मायनस साईन येणार आहे म्हणजे -2t × 9x इथं 9x ॲज इट इज प्लस आता पहा -5t × +3t मग पहा -5 × 3 × t दोनदा इथे एकदा दोनदा t × t घेतला आपण. आता पहा 9चा स्क्वेअर 81 एक्सचा स्क्वेअर x² मायनस प्लस -2t × 9 × x × t प्लस पहा इथं x आणि t हे सलग मल्टिप्लाय घेतले परत इथं काय आहे -5t × 3 × t × t. ओके टीला t मल्टिप्लाय आहे. आता सॉल्व करू आपण. 81 x² आहे तिथं 9 × -2 आहे म्हणजे -18 येणार आहे x × t xt. आता इथं पण मायनस प्लस आहे मग इथं मायनसच येणार आहे साईन. 5 × 3 15 आणि t × t t² आला आन्सर. पहा 7th एक्झाम्पल m + 2/3 × m - 7/3. आपल्याला पण इथं काय करायचं फॉर्म्युला फॉर एक्सपान्शन यूज करायचा आहे. फॉर्म्युला फॉर एक्सपान्शन यूज करायचा x + a × x + b = x² + a + b
इंटू एक्स प्लस ए इंटू बी. ॲज इट इज क्वेश्चन खाली घ्यायचा. यम प्लस 2/3 इंटू यम मायनस 7/3 इज इक्वल टू, आता इथं एक्स काय आहे, यम आहे, मग काय येणार एमचा स्क्वेअर प्लस ए प्लस बी, म्हणजे दोन्ही ते सेकंड टर्म किती आहे 2/3 प्लस बी किती आहे -7/3 -7/3 इंटू एक्स किती आहे यम इंटू यम प्लस ए इंटू बी, म्हणजे सेकंड टर्मची मल्टिप्लिकेशन 2/3 इंटू -7/3. आता ह्याला सॉल्व करायचं. यम स्क्वेअर ॲज इट इज येईल. आता पहा इथं प्लसचं साईन आहे आणि छेद पण सेम आहे, मग ह्यांची वजाबाकी होऊ शकते. प्लस कसं घ्यायचं 2 - 7 × 3 इंटू यम प्लस ह्यांची मल्टिप्लिकेशन घ्यायची, ह्यांची सबस्ट्रॅक्शन घ्यायची. 2 × -7 डिवाइड बाय 3 × 3. पहा बेरजेमध्ये काय करायचं, छेद आहे तसाच घ्यायचा खाली डिनोमिनेटर, पण मल्टिप्लिकेशनमध्ये काय करायचं त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. इज इक्वल टू यम स्क्वेअर प्लस 2 - 7 किती येणार इथं -5 × 3 इंटू यम प्लस 2 × -7 -14 डिवाइड बाय 3 × 3 9. आला आन्सर यम स्क्वेअर. आणि इथं प्लस मायनस काय होणार आहे -5 डिवाइड बाय 3 इंटू यम. इथं पण मायनस होणार आहे प्लस मायनस 14 डिवाइड बाय 9. एट नंबरचा एक्झाम्पल पहा. एक्स प्लस 1/x मल्टिप्लाय एक्स मायनस 1/x. इथं पण काय करायचा फॉर्म्युला फॉर एक्सपान्शन यूज करायचा. फॉर्म्युला फॉर एक्सपान्शन पहा. एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए इंटू बी. ॲज इट इज क्वेश्चन खाली घ्यायचा. एक्स प्लस 1/x इंटू एक्स मायनस 1/x इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, म्हणजे दोन्हीतल्याही फर्स्ट टर्मचा स्क्वेअर. मग फर्स्ट टर्म काय आहे एक्सचा स्क्वेअर, इथे एक्सच आहे, प्लस ए प्लस बी, म्हणजे ह्यातलं सेकंड टर्म ह्यातली सेकंड टर्म बी, ह्यातली सेकंड टर्म काय 1/x प्लस बी किती आहे -1/x इंटू किती आहे एक्स, म्हणजे फर्स्ट टर्म एक्स प्लस ए इंटू बी, म्हणजे सेकंड टर्मची मल्टिप्लिकेशन. पहिल्यातली सेकंड टर्म आहे 1/x आणि दुसऱ्यातली सेकंड टर्म आहे -1/x इक्वल टू पहा एक्स स्क्वेअर ॲज इट इज येईल. एक्स स्क्वेअर प्लस 1/x मायनस 1/x, म्हणजे 1/x मधून 1/x गेला किती राहिलं 0. जसं एकमधून एक गेल्यावर 0 राहतं तसं 0 इंटू एक्स प्लस आता 1 मल्टिप्लाय -1 आहे, 1 मल्टिप्लाय -1 डिवाइड बाय एक्स मल्टिप्लाय एक्सचा स्क्वेअर. पहा एक्सचा स्क्वेअर इथं ॲज इट इज येईल. इथं 0 मल्टिप्लाय एक्स, 0च येणार आहे, तो काही लिहायची गरज नाही. मग इथं काय येणार आहे 1 इंटू -1, 1 इंटू -1 काय येणार आहे उत्तर 1च येणार आहे आणि आन्सरला मायनस साईन, म्हणजे -1 डिवाइड बाय एक्सचा स्क्वेअर खाली आलं उत्तर. आन्सर काय आलं एक्स स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर. पहा 9 नंबरचा एक्झाम्पल आहे 1/y प्लस 4 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 1/y मायनस 9. इथं पण काय करायचं फॉर्म्युला फॉर एक्सपान्शन यूज करायचा. फॉर्म्युला फॉर एक्सपान्शन आहे एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए इंटू बी. आता ह्या ॲज इट इज खाली एक्झाम्पल घ्यायचं 1/y प्लस 4 इंटू 1/y मायनस 9 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, म्हणजे दोन्हीतलाही पहिल्या पदाचा वर्ग, म्हणजेच 1/yचा वर्ग प्लस ए प्लस बी, दोन्हीतल्या सेकंड टर्मची बेरीज काय येणार आहे 4 प्लस ऑफ बी काय आहे -9.
इंटू एक्स म्हणजे फर्स्ट टर्म 1/y प्लस ए इंटू बी म्हणजे दोन्हीतल्या सेकंड टर्मची मल्टिप्लिकेशन, फर्स्ट -4 दुसऱ्यातली सेकंड टर्म ए -9. आता पहा 1/y² म्हणजे वरती न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर ह्या दोन्हींचा पण वर्ग आहे म्हणजे 1चा स्क्वेअर डिवाइड बाय yचा स्क्वेअर प्लस 4 प्लस -9 मग इथं काय येणार आहे वजाबाकी होणार आहे आणि 9मधून 4 गेले किती राहिले 5. पहा 4 प्लस ऑफ -9 म्हणजे काय होणार आहे इथं वजाबाकी होणार आहे -9 प्लस 4 इथं वजाबाकी होणार आहे 9मधून 4 काय करायचे सबट्रॅक्ट करायचे 5 राहतात आणि आन्सरला काय राहणार आहे मायनस साईन -5 इंटू 1/y प्लस 4 मल्टिप्लाय -9 36 आणि आन्सरला काय येणार आहे मायनस साईन येणार आहे -36. आता पहा 1² एक्सचा 2दा गुणाकार केला 1² म्हणजे एक्सचा 2दा गुणाकार केला तर एकच राहणार आहे 1 डिवाइड बाय y² -5ने वरती मल्टिप्लाय करायचं 1ला मग काय राहणार आहे -5 डिवाइड बाय y आणि प्लस मायनस काय येणार आहे -36 1/y² -5/y -36.